आजचा आपला जो 10 मिनिटाचा व्यायाम असणार आहे तो पोटासाठी असणार आहे, पोटाचा व्यायाम करणार आहे. थोडासा वेगळा युनिक आणि हार्ड घेणार आहे. नवीन लोकांनी जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर 5-5च स्टेप करायच्या, जास्त अजिबात करायच्या नाहीत. बाकीच्याने जसं जमल तसं करायचं, गडबड करायची नाही. पहिल्यांदा वॉर्मअप करूया. स्टार्ट टायमिंग लावतो. फुल पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहायचं. 10 मिनिटात टायमिंग लावलंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 फुल पॉझिटिव्ह 10 राहायचं. फ्रंट बॅक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हात समोर घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हात पाठीमागून पुढे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 उलट दिशेने. 1 फुल 2 पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं. 3 4 5 6 7 8 9 10 काय जवळ गुडघे पुढे मागून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पायाचा घोटा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पाय बदलायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पायात अंतर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 आहे सुपारायचं आहे साईडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 20 जंप करतोय आपण. त्यांचे गुडघे दुखत आहेत, त्यांनी नुसतं जागेवरती फक्त पायवर उचलत चालते. बाकीच्यांनी 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 ओके. आता आपण डायरेक्ट पोटाचा व्यायाम चालू करतोय. झोपा. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, जी पहिल्यांदा बघणार आहेत आणि करणार आहेत त्यांनी हा व्यायाम 4-5 सेट करायचे आहेत रिपिटेशन. बाकीच्यांनी नॉर्मल रेग्युलर, ज्यांना जमल तेवढं 6 7 8. बाकीच्यांनी जे जुने झाले त्यांनी माझ्याबरोबर करा. ओके. हां. पाय 1 स्ट्रेट. एवढंच. 1 पुढे जरा श्वास सोडायचा. 2 3 4 5 6 7 8 9 10 आता जुन्या लोकांनी ज्यांचा स्टॅमिना त्यांनीच पुढे कंटिन्यू 20. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 जे नवीन लोक आहेत त्यांनी थोडं करा. हां ठीक आहे. आता मीडियम काउंट घ्यायचं मॅडम आणि 20 पर्यंत प्लॅंकमध्ये होल्ड करायचं आहे. ओके. हां. 1 2 3 4 5 6 7 8 फुल पॉझिटिव्ह राहायचं, एनर्जेटिक राहायचं. 10 पाठ 10, माझी बघा पोस्चर कसं आहे. 9, पाठीचं कणा स्ट्रेट पाहिजे. 8, पाठ सरळ एका 7, रेषेत असू द्या. 6 5 4 3 2 1 परत झोपायचं आहे पाठीवर. आणि व्यायाम झाल्यानंतर कुणी किती टक्के व्यायाम केला, किती पर्सेंटेज ते पण कळू दे. मागच्या वेळेला बघितलं चांगले पर्सेंटेज आले, व्यायाम चालू पुढच्या स्टेप्सला आलेला आहे म्हणून पुढची लेवल लावता होता. आपण पुढच्या लेवलला पायाचा अंतर घ्यायचं आता दोन्ही. एवढंच. 1 पाय स्ट्रेट 2, आहेत. 3 नवीन लोकांनी 4-5 4 पोटात गोळायचं असेल तर हे 5, करू नका. 6 7 8 9
10 बाकीच्या थांबा जमल तेवढं करा हा बाकी रेग्युलर 10 ज्याला जमते रे 9 8 7 6 5 4 3 2 एक वन साईडला 20 काउंट करत फोल्ड करायचं आहे तर हा ह्या बाजूला एक, साईडच्या भेटला जमत नसेल तर हात पुढे टेकला तीन, तरी चालतोय 4 किंवा 5 6 सप्पाय टेका बोटे सात, टेका शक्यतो आठ, आपल्याला पाहिजे पोश्चर 9 असा 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 दुसऱ्या बाजूला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 जेवढं सात, जवळ तेवढंच करायचं आहे सहा, गडबड करायची नाही 5 सगळं चार, माझ्या बरोबर केलं पाहिजे असं काही नाही 2 1 आता झोपायचं आता बघा दोन्ही पाय जेव्हा वर घेणार आहे खाली शिस्तीत सोडायचं आहे, तेव्हा पोटाला ताण पडत जाणार आहे हा दोन्ही आपला मधला ब्रेक थोडासा कमी करतोय आपण नॉर्मल हे पण किती टक्के आज तुमचा व्यायाम होतो ते मला सांगायचं पायवर आला स्लो 1 10 काउंट स्लो पाय स्ट्रेट तीन, स्लो स्लो खाली घ्यायचं हळूहळू पाच, हळूहळू हळूहळू खाली 6 हळूहळू हळू खाली 7 8 9 लास्ट 10 10 जसं जमल तसं करायचं गडबड एक्स्ट्रा करायची नादाला लागायचं नाही आता बघा झोपायचं खांदा आणि कोपर एका रेषेत बघा खांद्याच्या बरोबर इथं दोन्ही कोपर बॉडी उचलायची आणि स्टमक मारतो आपण प्लँकमध्ये परत वर यायचं 1 प्लँकमध्ये स्टमक 2 3 4 फक्त 10 मारतोय 5 6 जमल तेवढंच करायचं आहे 7 ताण द्यायचं नाही आठ, एक्स्ट्रा ओव्हर काय करायचं नाही 9 10 कुठलाही वर्कआउट ओव्हर करायचा नाही आपल्याला हळूहळू कमी करायचं आहे हळूहळू कमी होणार आहे फक्त सातत्य ठेवा एका दिवशी हार्ड वर्कआउट केला म्हणजे कमी होतं असं नाही तुम्ही सातत्य किती ठेवता ते महत्त्वाचं आहे एका दिवशी 500 स्टमक मारले उपयोग नाही पण 500 दिवस न चुकता व्यायाम केला ते खूप महत्त्वाचं आहे हां आता बघा दोन्ही पायाचं अंतर स्लो 1 2 स्पीड 3 कमी आहे 4 बघा 5 6 7 8 9 10 10 नवीन लोकांना 9, थांबा 8 7 6 5 बाकीच्यांनी रेग्युलर जेवढं जमल तेवढं करा 2 1 ओव्हर काय करू नका रिलॅक्स परत यायचं फ्लँकमध्ये त्या फ्लँकमध्ये ट्विस्ट करणार आहे त्यांची कंबर जास्त दुखते त्यांनी नाही केलं तरी चालतंय काय होत नाही केल्यानंतर पण तरी पण सांगितलं ओके सेमच कोपर बघा माझ्या शोल्डरच्या बरोबर रेषेत कोपर ओके आता ट्विस्ट साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 1 तर झोपायचं पाठीवर सारखं मजा आली पाहिजे वेगळा वर्कआउट जेवढं व्हेरिएशनमध्ये असेल तेवढं तुम्हाला पण मजा येणार आहे आता हे जमल त्यांनीच करा फक्त 10 ओके हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10 थांबायचं लक्षात घ्यायचं काळजी घ्यायची आहे ओव्हर काय करायचं नाही जेवढं जमतं तेवढंच करायचं आहे परत नंतर ओके हां आता फ्लँकमध्ये हां पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10
10 जेवढं 9 जमलं तेवढंच करायचं आहे. 8 7 6 5 4 3 2 1. ओर कोणताही सेट मारायचा नाही. जेवढं जमते तेवढंच त्याच पद्धतीत करायचं आहे. ठीक आहे. आपण फक्त 10 मिनिटाचा टायमर लावला आहे आणि अशा पद्धतीनं आपलं 10 मिनिटं झालेली आहेत. पोटाचं असल्यामुळं 10च मिनिटं फक्त आपण घेतलेला होता. आणि आपण तुम्ही किती टक्के किती पर्सेंटेज व्यायाम केला हे कमेंटमध्ये टाका, म्हणजे मला आयडिया येतील पुढच्या लेवलचा आता कोणत्या लेवलला वर्कआउट घ्यायचा. फक्त कारणं सांगायचं व्यायामाला सुरुवात करा. आणि जो व्यायाम आपण करतो तो जर अजून तुमची जर पॉवर असेल, ऊर्जा असेल तर तो डबल केला तरी चालतो. म्हणजे हेच सेट 2 वेळा केले तरी चालतात. थँक्यू.